विधान परिषद क्षेत्र काय असणार आहे ते आमच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती आहे. मी ते सांगण्यात काय मजा नाही. 22 तारखेला तुम्हाला कळेल त्याचं. पण ते शिवसेनेमध्ये थोडं होतं तुम्ही म्हणल्यासारखं. नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल कोटा, शिंदे सेनाचं जे असेल, दादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं का असं होणार नाही. सगळं व्यवस्थित पुढं 3-7 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार आहे म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला. त्या शब्दावर विश्वास ठेवून एकत्र काम करतो. तालुक्यात दिसून येईल अक्कलकोट तालुक्यात आमच्या अक्कलकोट तालुक्यात वन साईडच आहे सगळं. दुधनी आमचं 23 आहे. जिल्हा परिषद त्यांचे आहेत, आमचे आहेत. बाहेर कोण नाहीतच आहे. मंदिर दूध अक्कलकोट पण सगळे एकत्रच आहे सगळं. त्यामुळे वन साईडच आहे. विरोधकांनी चैन वोटिंगचा जो मुद्दा आहे तो उचललेला होता आणि त्याला आक्षेप काल त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ती चैन वोटिंग होणार नाही असं चित्र आहे. चैन वोटिंग म्हणजे चैन वोटिंग असं म्हणतात की बाबा तुमचा एक उमेदवार पहिल्यांदा मतदानाला जातो, तो मतदान न करता पत्रिका घेऊन येतो. ते लय जुनं झालं. ते 20 वर्षापूर्वी झालं. आता एवढं जग पुढे गेलं ते कोण करायला जातो आता. ते समोरच्या उमेदवारांनी त्याचा आक्षेप घेतलेला नाही ते सगळं झालं. तुमचं म्हणणं बरोबर. ते कधी 20 वर्षापूर्वी बापू उभारले त्याच्या अगोदर होतं. आम्हीच केलतो त्यावेळेला. तरी तुमचा पराभव झाला होता. नाही झालं आमचं निवडून आलं तर 98 सालीच ना बापू 98 साली उभारले. मग बापू निवडून आले होते. मग बरोबर आहे ना. मग ते सगळं विचारा बापूला जाऊन तुम्ही. त्यांच्या मागे काही अदृश्य शक्ती असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं. तुमच्याकडे जास्त अपेक्षा आहेत त्यांच्या अदृश्य शक्ती. असं आहे आमचं वरचं आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आपल्याला युती धर्म तोडायचं नाही. युतीमध्ये धर्म तोडून ते काय उपयोग होणार नाही. कसं लोक हे करतात. आपण आता मिळून सरकारमध्ये काम करतो, देशामध्ये काम करतो. म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काहीतरी गडबड करून ते मिठाचा खडा घातल्यासारखं होणार आहे. त्यामुळे तसं करू नका. सगळेजण व्यवस्थित काम करा म्हणून शिंदे साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत. निधीबाबत पण आता समांतर राहील अशी अपेक्षा आहे. हो निधीबाबत 100% 2-3 वेळा त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आश्वासित केले तर आम्हाला त्याच्यापुढे तुम्हाला तक्रारीला वाव राहणार नाही. आपण सगळे मिळून काम करू म्हटलं. त्या दृष्टीनं सगळे मिळून काम करू. राज्य पातळीवर जे आहे शिंदे गटावर जे आहे शिंदे शिवसेनेवर मोबाईल थोडं पाठवा मागून घे ना. सॉरी सर. चांगला फोटो घ्या.